तुम्ही लोक दारं लावता, आगळ लावता, कुणी आत येऊ नये म्हणून, पण कुठून ना कुठून थोडीशी तर फट राहतेच आणि येतातच लोक आत तुमच्या नाकावर टिच्चून. काय राग राग राग, नाकावर राग, डोळ्यात राग, तोंडातही रागच, सगळ्या अंगाची होती आगाग. थांबा ना संजूताई, अहो आता कसली एवढी घाई? जे यायचे होते ते आलेत घरात. बघा जरा त्यांचा थाट, घाला अभिनंदनाचा घाट, कारण तुम्ही ठरलायत माठ. अहो दिवसभर उखाणे घेऊन घेऊन माझं साधं बोलणे आता तसंच झालंय बघा. झालं बोलून? म्हणजे माझं अभिनंदन नाही करणार तुम्ही? स्पोर्ट्स वुमन स्पिरिटच नाही बाबा तुमच्यात. स्वतः हारल्यावर जो जिंकलाय त्याला अभिनंदन करायची पद्धत नाही वाटतं तुमच्या पानबंद्याच्या लोकात. ए, स्वतःची साईज ओळखून बोलत जा. हा? अरे देवा भैरोबा, काय बघतोय आम्ही? आमच्या आवडत्या धाकट्या जाऊबाई आणि आवडत्या धाकट्या जाऊबाई बोलतायत एकमेकींशी. बाई ग, काय ओळख बिळख वाढवताय का? हा? अजिबात नाही वहिनी साहेब, आम्ही दोघी फार म्हणजे फार चांगलं ओळखतो एकमेकींना. हो की नाही संजूताई? असं समजू नका बर का आपण आमच्या धाकट्या जाऊबाईंची काही गॅरंटी देऊ शकत नाही. रंग बदलू सरळ आहेत त्या. नाही नाही, ते काय म्हणतात ते आमिबा, सतत आकार बदलणार, म्हणजे शेपलेसच म्हणा की. वरून दाखवायचं बाई मी किती साधी भोळी, पण हातात घेऊन फिरायचं धारदार विडी. लई गेमड बाई येऊ. याची फक्त कल्पनाच नाही, खात्री आहे मला. आता हे किती गेमाडे हे माझ्या इतकं दुसरं कोणाला माहित असेल का? आता बघा ना, आमचं लग्न होऊ नये म्हणून यांनी काही कमी पापड लाटले, पण आम्ही मात्र यांचे पापड भाजून तळून खाऊन ढेकरही दिला. फेल, टोटल फेल केले यांना. होय की नाही संजूताई? होय की नाही संजूताई? सांगा की हो बाई. संजूताई संजूताई किती माती खाई. अहो आता तुम्ही उखाणा घेतला की. हो बाई हो की. आपण एक काम करू, आपण दोघी मिळून यांचा मेणा पानमुंद्याला रवाना करू. कसं? बर का धाकटं जाऊ बाई, एक आणि एक दोन नाही होत बर का, 11 होतात 11. आता लवकरच तुमचा ऍड्रेस बदलणार आहे. आंबेगाव नाही, पानबुंदा होणार आहे. आई साहेब, आता त्यांचं काय? आई साहेब इथं आहात तुम्ही? आमचं तुमच्याकडे एक काम होतं महत्वाचं. या बसा इथे. बसा. तुमचा विश्वास आहे की नाही माहिती नाही, पण आमचा विश्वास आहे. आमच्या गुरुजींनी दिलेला हा धागा तुमच्या हातात असणं मस्त आहे. असू दे असू दे.
आणि आमचा स्वतःही पेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास आहे साहेब. ठीक आहे असं. आई साहेब हा थकल्यात किती बघाव तुम्ही. मी तुमच्या खोलीत येऊन ना तुमच्या पायांना तेल लावून देते. चला. नाही नाही त्याची काहीच गरज नाही. तशा कमलाबाई रोज येतात. आज त्यांना सुट्टी दिली आहे, बाकी काही नाही. अहो पण आज धावपळ किती झाली आहे तुमची आणि किती वेळ उभंही राहावं लागलं ना. तसे घरातल्या थोरल्या सुनेचं काम असतं घराचा मान सांभाळणं आणि धाकट्या सुनेचं काम असतं घरातल्यांची सेवा करणं. आणि तेच आता मी करणार आहे. काय हो अपर्णा, नाही तुम्ही थोरल्या सुनेचं सांगितलं, धाकट्या सुनेचं सांगितलं, मधल्या सुनेचं काय असतो? काय हो अपर्णा, नाही तुम्ही थोरल्या सुनेचं सांगितलं, धाकट्या सुनेचं सांगितलं, मधल्या सुनेचं काय असतो? आम्ही सांगतो. मधल्या सुनेनं नसती कामं करून या घराच्या इब्रतीचे वाभाडे नाही काढले तरी मिळवलं. असो, याबद्दल न बोललेलंच बरं. या तुम्ही आपण. जी. काय हो धाकट्या जाऊबाई, नाही नाही नावडत्या धाकट्या जाऊबाई, आठवतंय का काही? असाच सेम असाच गोंडा घोळायचा, आईसाहेबांच्या मागे पुढं करायचा, शेपटी हलवत. आठवतंय का? सतत सगळ्यांना दाखवत फिरायचा तुम्ही किती महान आणि आम्ही किती घाण. कसं वाटतंय? पोळतय ना, काळीच पोळतय. पण बास झाला, आता लय झालं. आता इथून पुढं तुला रोज रडायचंय आणि ह्याच्यापेक्षा लय म्हणजे लय सहन करायचंय. तयार राहा. कोण आहे? कोण आहे? ओ बेबी डार्लिंग. सुजा, तू आहे? कसली दचकले मी. दिसतंय की ते. आणि हे पण दिसते तू ही पिशवी घेऊन दबकत आमच्या रूम कडे चाललीस. मी कशाला दबकत जाऊ? मला काय कोणाची भीती आहे का? हा, आमच्या आई साहेब सोडल्या तर लीलावती बाई घाबरतात का कुणाला? पण इकडं कुठं? असंच बघू जरा काय. नाही. बघू ना. नाही रे. अगं नाही, महत्वाची काम आहेत माझी. त्या पिशवीत महत्वाचं. भाजलेले पापड. अगं बेबी मावशी, आपल्याकडे आयडिया असा एवढा तुटवडा आहे का? का प्रत्येक न्यू मॅरिड कपल सोबत हे ट्राय केलंच पाहिजे? आता तू हा पापड माझ्या बेडशीट खाली ठेवणार, मी त्याच्यावर बसणार, कुरकुर आवाज होणार आणि तू दात काढणार.
एवढी आगाऊ वाटले का रे मी तुला? वाटायचं काय तर गॅरंटी आपल्याला तुझ्या आगाऊपणाबद्दल. अजून काय ठेवले बघूया. ही गजाराची घड्याळ म्हणजे दर 10-15 मिनिटांनी गणगणाला पाहिजे नाही. अगं जुन्या झाल्या आयडिया गंजल्या. तुला सांगतो आम्ही तर एवढ्या वाईट काळ्या कांडा केल्यात ना आमच्या मित्राच्या लग्नाच्या पहिल्या रात्री. होय, काय केलं? सांगू हा. सांगू सांगतो उद्या. आता मला जाऊ दे. सुजा, हा पोरगा आहे ना कशाचं म्हणून कशाचं सुख लाभू देत नाही बघ मला. सुजा, ऑल दी बेस्ट. थँक्यू. हे आपले कुलदैवत आहे. कोण आहे? आईसाहेब फुलं आणली होती. अरेच्या, संजीवनी उशीर झाला फुलं आणायला. यांनी अगोदरच आणली होती फुलं. आणि आजपासून पूजेची सगळी जबाबदारी यांनीच घेतली आहे. आता आणली आहेत फुलं तर ठेवा, पण उद्यापासून याची काही गरज लागणार नाही. पाया पडायला येत जातो मी. गुड मॉर्निंग आई साहेब. अरे सुचित्रा, इकडे कुठे वाट चुकलत तुम्ही? काय साहेब, आज वाट चुकली नाही, वाट गावली. इतक्या सकाळी आणि देवघरात? हो, मीच काल सांगितलं त्यांना आईसाहेब हा, की उद्यापासून त्यांना आपल्यासोबत रोज पूजेला बसावंच लागेल. आणि ते तयारही झालेत. तुमची काही हरकत नाही ना? हो अगदीच. या सुचित्रा या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सुजितशी काही बोलणं झालं का? संजू, मी तरी असं म्हणेन की आता तरी सुजितशी बोलून घे. अगं लग्न झालंय त्यांचं आता. हे बघ, माझी अशी खरंच इच्छा आहे की तुमच्यातला वाद मिटावा, तुमचं नातं पूर्वीसारखं व्हावं. आय नो सुजित जरा फटकळ आहे, चिडतो, पण माझी संजू समजूतदार आहे ना. तू बोल त्याच्याशी. संजू, तुम्ही बसा, बोला आणि मिटवा. हे तुम्हा दोघांचं असं एकमेकांबद्दलचं वागणं बघून मला त्रास होतो. तुम्हाला जेवढं वाटतंय ना तेवढं सोपं नाहीये. सुजित भाऊजींचं ज्या व्यक्तीवर सगळ्यात जास्त प्रेम आहे ना, त्या व्यक्तीबद्दल वाईट मत आहे माझं. आणि हे मी त्यांना एकदा नाही 10दा सांगून झालंय. म्हणूनच एवढी मोठी आडी निर्माण झाली आमच्यात. ते पण साहजिकच आहे म्हणा. नाही, अजिबात साहजिक नाहीये.
माझं ज्या व्यक्तीवर सगळ्यात जास्त प्रेम आहे तिच्याबद्दल किती वाईट मत आहेत या घरात, आहेत की नाही? पण म्हणून मग मी त्यांचा राग करतो का? नाही ना. पण ह्या सगळ्यात लई फरक आहे. तुमचं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे ना त्या व्यक्तीला हे घर तोडायचं नाहीये, पण त्यांचं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे ना त्या व्यक्तीला हे घर तोडायचंय. आणि आता त्याची सुरुवात झालीये. माझ्या आणि सुजित भाऊजींच्या मैत्रीपासून. आणि आता ती काय काय करते हे आपण फक्त बघत राहायचं. संजू, अपर्णा सुजित ढाळे पाटील 2 महिन्याच्या आत या घरची सून होणार हे चॅलेंज कंप्लीट केलं. वा शिडी मिळाल्याबरोबर लई लांब पोहोचलीस तू. आलीये खरी, पण अजून लय लांबचा पल्ला गाठायचा मामा मला. गाठशील. अगं मामाचा सोबत आहे, मामाचा मौलिक सल्ला आहे, तुला मार्गदर्शन आहे, मग काय हरकत आहे. सकाळ सकाळ एवढा तर होऊन इथं कशाला आलायस ते सांगा दी. डायरेक्ट पॉइंटवर. आपण पण पॉइंटवर. 15,000 रुपये नगदी कॅश ठेवायचे. आकड्यात मिस्टेक झाली सकाळी सकाळी. 15,000 150 लावतो ना तू. ढाले पाटलांचा सासरा आहे मी. 5-50 मध्ये खेळतच नाही. तू खेळलायस ना, तुझं तू बरं माग. कुठून म्हणजे? अगं तू पैशाच्या गादीवर लोळते. 15,000 म्हणजे तुझ्यासाठी अशे नखातला मळ आहे. 15,000 म्हणजे अति घाई संकटात नाही जमणार मला. जमवावं लागेल. मग आता आकडेवाला छोटा खटरी मला 1 पीस करून टाक. खेळण्याआधी करायचं ना मग हा विचार. शान पण शिक. आपल्याला लय लांब जायचंय. करते काहीतरी. तुझा आता कोणी बघितलं ना का लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पोरीचा मामा असा झुलत्या मनोरगत दारात आलाय, प्रॉब्लेम होईल उगाच. जा चल आता. जा ना, निघ. बाय. आमचा हॅमलेट झालाय.
मनात जे आहे ते बोलावं की बोलू नये, सांगावं की सांगू नये, या भयग्रस्त द्विधावस्थेत आम्ही अडकलोय. बरं, बोललो तर माझा नवरा मला तोफेच्या तोंडी तर देणार नाही ना? पण नाही, मी सगळ्या वाड्यात फिरलीये. मला दादासाहेब दिसले, वहिनीसाहेब दिसल्या, आईसाहेब दिसल्या, पण तोफा कुठेच दिसल्या नाही. तुम्हाला गंमत सुचतेय का? मी लय सिरियस आहे. अरे बापरे, असं काय झालं? अहो, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. अरे वा, मलाही तुला काहीतरी सांगायचं, पण तू आधी सांग. सिरियस आहे ना? सलाईन लागली तर? नाही लागणार. म्हणजे बघा,